आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वांना माझा मानाचा जय शिवराय, जय भीम। मी व्ही नारायण आणि तुम्ही पाहत आहात समान क्रांती चॅनल। मित्रांनो, आपण आपल्या देशाचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की हा देश जो आहे तो अनेक विविधता या देशामध्ये निर्माण आहे। या देशाला अनेक देशांनी आक्रमण केलेलं आहे। या देशावर अनेकांची राज्य आलेली आहे आणि आपणाला सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण या देशामध्ये अनेक शासक येऊन गेले, त्यांनी या भूमीला लुटून नेले। कारण की भारतामध्ये अनेक प्रकारचे स्रोत या देशामध्ये आहेत। पाणी आहे, वनस्पती आहेत, जंगले आहेत, विविध प्रकारचे खदानी आहेत, विविध प्रकारचे साधन सामुग्री या जमिनीतून निघते। आणि आपला देश मुळातच शेती प्रधान असल्यामुळे शेतीचं उत्पादन भरपूर प्रमाणात आहे। त्यामुळे या ठिकाणी या भारत देशामध्ये कुठलीही कमतरता लोकांना भासत नाही। त्यामुळेच परदेशी लोकांचं जे आकर्षण या देशावर होतं की या देशातली साधन सामुग्री आपल्याला पाहिजे, म्हणून अनेकांनी या देशावर स्वाऱ्या केल्या, अनेकांनी हा देश लुटून नेला। अनेक जण या देशात आले आणि साधन सामुग्री घेऊन गेले, परंतु इथं काही जण टिकले। त्यापैकी मुस्लिम शासक आणि आर्यांच्या टोळ्या आलेल्या या फक्त या देशाशी समरस झाल्या। आपण पाहतो आहोत की आर्यापासून ते आतापर्यंतच्या काळामध्ये आपल्या लक्षात येईल की आपली जी पूर्वीची जी संस्कृती होती ती संस्कृती ही फार महान होती। आणि या संस्कृतीमध्ये मोहेंजोदडो, हडप्पा यासारखी आधुनिक शहरांना लाजवेल अशी शहरं त्यावेळेला या देशामध्ये होते। उत्खननातून मोहेंजोदडो आणि हडप्पाच्या उत्खननातून हे सिद्ध झालेलं आहे की त्यावेळची जी नगरं होती त्या नगरामध्ये 2-3 मजली इमारती, त्याचप्रमाणे विस्तृत असं पटांगण, विस्तृत असे रस्ते, रुंद रस्ते, संडास, पोहण्याचे तलाव, त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचे जे नियोजन होतं ते आधुनिक आजच्या शहरांना सुद्धा लाजवेल अशा प्रकारचं होतं। इतक्या सुविधा त्यावेळेला होत्या आणि त्याचमुळे त्या शहरामध्ये किंवा त्या सभ्यतेमध्ये खास करून लोक गुण्यागोविंदाने राहत होते, व्यापार करत होते। त्यांचा जो व्यापार चालायचा तो बहुधा नाण्यातून चालत नसायचा, तर वस्तूंची देवाणघेवाण करून हे लोक आपला व्यापार चालवत होते। त्या ठिकाणी पाहिलं तर शासक होता अशा प्रकारचा कुठलाही पुरावा सापडत नाही। म्हणजेच हे लोक जे होते ते एकमेकाच्या सलोख्याने प्रेमाने राहत होते। कुणाचा जास्त भांडण किंवा अशा प्रकारचा झगडा लढाई त्यांच्यामध्ये होत नव्हते। प्रत्येक जण एक दुसऱ्यांना समजून चालत असायचा आणि प्रत्येक आपापल्या व्यापारामध्ये असायचा। त्यामुळे त्यांना कधी लढायचं किंवा याचं शस्त्रास्त्र बाळगण्याची पाळीच आली नाही, अशी सभ्यता होती। त्यामुळे जे आर्य या देशामध्ये आले, आर्यांच्या टोळ्या या देशामध्ये आल्या, त्या मध्य आशियातून मिस्र म्हणजे आजचा इजिप्त
अझरबैजान, त्याचप्रमाणे हे तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान या मार्गे हे खैबर खिंडूतून अफगाणिस्तानातून हे भारतात आले. अफगाणिस्तान हा सुद्धा आपल्या भारताचाच एक हिस्सा होता. आणि आर्य लोक या ठिकाणी आल्यानंतर इराणमधून आलेले काही टोळ्या आर्यांच्या, त्यांच्यामध्ये एक वेगळी पद्धत होती, चातुर्वर्ण्य पद्धती त्यांच्यामध्ये विकसित होती. आणि स्वतःचा राज्य चालवण्यासाठी त्यांनी चातुर्वर्ण्य पद्धतीची व्यवस्था निर्माण केलेली होती. पण ही चातुर्वर्ण्य परिस्थिती, जी वर्ण स्थिती होती राज्य चालवण्याची, ती कायमस्वरूपी नव्हती. कुणालाही आपल्या कलेप्रमाणे कुठेही जाण्याचा अधिकार त्यावेळेला होता. एखादा जर माणूस, शूद्रामधला माणूस जर एखादा विद्वान असेल तर त्याला ब्राह्मणाचं काम करावं लागेल. म्हणजे जातीपातीचा किंवा वर्ण व्यवस्थेमध्ये जातपात नव्हती त्यावेळेला. परंतु त्यानंतर ते विकसित होत गेलं. आणि मग इथले जे मूळचे रहिवासी होते, या मूळचे रहिवासी या ठिकाणी भारतीय होते, ते द्रविड होते. आणि द्रविडन लोकांवरती यांनी हल्ले केले आणि त्याने आपल्या वर्चस्व या ठिकाणी प्रस्थापित केलं. मोहेंजोदडो आणि हडप्पा या ठिकाणी त्यांनी आर्यानेच हल्ले करून ती उद्ध्वस्त केलेले आहे, नष्ट केलेलं आहे, अशा प्रकारचं बोललं जातं. परंतु तसे पुरावे कुठे सापडत नाहीत. त्याचप्रमाणे एखाद्या नैसर्गिक हादशातून हे उद्ध्वस्त झालं याचे पुरावे कुठे सापडत नाहीत. किंवा त्यांची एक भाषा होती, त्यांची एक लिपी होती, परंतु अजूनपर्यंत त्या लिपीचा उलगडा झालेला नाही. त्यामुळे त्यांचा इतिहास नेमका काय आहे ते कळत नाही. परंतु सिंध खोऱ्यामध्ये, सिंधच्या पठारामध्ये जे द्रविडन लोक राहत होते, त्या ठिकाणी आर्याने, त्या टोळ्यांनी हल्ला केला. त्या ठिकाणचे लोक सभ्य होते, सगळेजण जे होते त्यांनी आपसातच शासक निर्माण केलेले होते. म्हणजेच लोकशाही पद्धतीने ते लोक वागत होते. त्यामुळे त्यांना कधी लढायचा किंवा त्यांना शस्त्रास्त्राची गरज भासली नाही. परंतु आर्य लोक ज्यावेळी या ठिकाणी आले आणि त्या आर्यांनी ज्या वेळेला यांच्यावरती हमले सुरू केले, त्यावेळी ते जे लोक होते ते टोळ्याने येणारे, शिकार करणारे आणि शिकार करून खाणारे हे लोक होते. आणि अशा प्रकारे अन्नाच्या शोधार्थ ते मध्य आशियातून अशा प्रकारे भारतात आले आणि त्यांनी या ठिकाणी आपलं व्यवस्था निर्माण केली. जे या ठिकाणचे मूळ द्रविडन लोक होते ते विज्ञानी होते, हुशार होते, ज्ञानी होते आणि त्यांच्याकडून ती कला या आर्याने आत्मसात केली. आणि ती आत्मसात केल्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांनाच गुलाम करण्याचा प्रयत्न केला, त्यांनाच शिक्षणापासून वंचित करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारची वस्तुस्थिती त्यावेळी निर्माण होत गेली. आणि त्यातूनच मग आर्य आणि द्रविडांची एक संस्कृती निर्माण झाली. आणि ती संस्कृती आजपर्यंत तशाच प्रकारे राहावी अशी अनेक जणांची, अनेक वर्णवर्चस्वातील लोकांची इच्छा आहे. अशाच प्रकारे या ठिकाणी जे मी आता तुम्हाला व्यतीत केलेला आहे की अशा प्रकारे हा इतिहास चालत आलेला आहे. तर पार्ट 1 मध्ये मी याच ठिकाणी थांबतो आणि पुढील पार्ट 2 मध्ये पुढचा जो आर्यांचा आणि या ठिकाणचा जो द्रविड किंवा अनार्य म्हणून ओळखले जात होते त्यांचा इतिहास मी सांगण्याचा टप्प्याटप्प्याने प्रयत्न करणार आहे. आणि तो तुम्हाला जर निश्चितपणे आवडला असेल तर आपण मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून आपण हा चॅनल पाहताय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हा जो समता क्रांती चॅनल आहे तो चॅनल उज्ज्वलतेकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो आपणाकडूनच
आम्हाला हा वारसा मिळेल आणि आपण या पद्धतीनं आमच्या, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मी याच ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र, जय भारत.